हां, नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार जी. आम्ही नरेश गुरवजीच्या शेतात आलेलो आहे आणि यांनी तुरीच्या पिकावर RCM कंपनीचं सॉईल हेल्थ हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे. तर आपण जाणून घेऊया की हे सॉईल हेल्थ यांनी जे ड्रिंचिंगमध्ये दिलं तर ह्या तुरीमध्ये काय रिझल्ट मिळाला. यावर्षी मी रासायनिक कोणतंही खत वापरलेलं नाही. फक्त साईल हेल्थचं ड्रिंचिंग केलं आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर साईल हेल्थचं ड्रिंचिंग केल्यानंतर जो मी फवारा मारणार होतो तो फवारा मी डिफेंड आणि रॅपिड आणि फ्रूट स्पेशल हे फुलासाठी ते मारलेलं आहे. अच्छा. त्याच्यामुळे हे तुरीचं जे हे मिळून राहिला आहे, रिझल्ट दिसून राहिला आहे, ह्याच्याच मुळे आहे. मागच्या वर्षी मी रासायनिक खत पण वापरलं होतं, पण अशा तुरी होत्या नाही. यावर्षी थोडंसं चांगलं समाधानकारक आहे. अच्छा, काय वाटतं तुम्हाला फरक नेमका याच्यानं? याच्यानं ब्रँचेस, अच्छा, ब्रांचेस फुटवे चांगले आहे. फुटवे खूप मस्त आहे. अच्छा. आणि कांदे चांगले आहे आणि फुल पण खूप फुलधारणा खूप आहे. फुलधारणा पण खूप आहे. हां, चला बघून घ्या शेतकरी मित्रांनो, यांची तूर पहा किती छान आहे. हे बघून घ्या, इकडे पहा खूप छान तूर झालेली आहे आणि फ्लावरिंग आणि फूल गळत नाही आहे. एक विशेष म्हणजे गळण काहीच नाही आहे. फुलाची संख्या पण जास्त आहे आणि गळण काही नाही आहे. तर म्हणून माझी शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपण RCM करा किंवा नको करा, पण RCM कंपनीचं हे जे सॉईल हेल्थ आहे हे आपल्या जमिनीत जरूर टाका. हे जमीन दुरुस्तीचं काम करते आणि जमीन भुसभुशीत करते आणि त्याच्यामुळं काय होते, आपल्या पिकाची चांगली वाढ होते आणि आपल्याला रिझल्ट पण चांगला मिळते. खताची कार्यक्षमता वाढते, जमिनीची सुपीकता वाढवते आणि जमीन भुसभुशीत करते, पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढवते. हे प्रत्येक खतामध्ये मिक्स करून तुम्ही हे टाकू शकता. RCM कंपनीचं सॉईल हेल्थ ड्रिंचिंग पण करू शकतो. अच्छा, तुम्ही ड्रिंचिंग केलं होतं का? ड्रिंचिंग केलं होतं. चला, यांनी ड्रिंचिंग केलं होतं म्हणजे ड्रिंचिंगमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता. चला, धन्यवाद, नमस्कार. नमस्कार.